जरांगे आणि त्यांच्या सगळे सोयरे संदर्भातल्या मागणी संदर्भात प्रवीण दरेकर मुंबईत बोलतायत, पाहूयात. हे यावरून अत्यंत स्पष्ट होतं आणि त्यांचा आता खेळ संपायला आलाय, आटपायला लागलाय आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन पण ढासळतंय आणि वारेमाप बेछूट वाटेल ते आता बोलायला लागलेले आहेत. खरं म्हणजे प्रसाद लाडनी टीका केल्यावर, लाड्या तू काय खाणार आहेस, मी आता त्याचा उल्लेख करत नाही, देवेंद्रजींशी लग्न कर, नंतर मला त्या ठिकाणी नतनतील नसलेला नाच्या म्हणणं, काल आणखी काहीतरी मी मागाठाण्यात बघतो, याचं बघतो, त्यांना जाहीर आव्हान देतोय. त्यांनी सांगितलं ना, उपोषण झाल्यावर बघून घेतो. जरांगेचं आव्हान स्वीकारलंय, त्यांना काय बघायचंय ते बघून घ्या. त्याच्यामुळे आतल्या प्रकारचे बालबोध चॅलेंज मराठा समाजाच्या जीवावरच करत होतात. परंतु आता आरक्षण सोडलंच ना, बरं झालं, आम्हाला थोडा आनंद झाला की प्रकृती त्या ठिकाणी नीट राहावी, मैदानात उतरून आपल्याला लढता यावं, यासाठी चांगले आपण ठणठणीत व्हा, उपोषण वगैरे करू नका. मला माहिती मिळाली की जवळच्या लोकांनी सांगितलं आता उपोषणाकडे सगळे पाठ फिरवत आहेत, ना कोण सरकार मंत्री येणार, ना त्या ठिकाणी कोण समर्थक पहिल्यासारखे येणार. कारण अहो 5-5, 6-6 वेळा उपोषणं झाली आणि अशी मी जगात उपोषणं बघितली नाही. 7 दिवसाचं उपोषण, नंतर सांगायचं 20 तारखेला संपवतो, नंतर सांगायचं मी दौरा करतो, दौऱ्याचं नियोजन करतो, नंतर सांगायचं मी महाराष्ट्रभर फिरतो, पुन्हा येऊन आंतरवाली सराटीत बसतो. बरं, या सगळ्या स्पॅनमध्ये आंदोलनाच्या विषयासंदर्भात, मराठा समाजाच्या विषयासंदर्भात त्यांनी किती वेळ घालवला? प्रसाद लाड बोलले की त्याची कुंडली काढायला जायची, प्रवीण दरेकर बोलले की त्याची कुंडली काढायला जायचं. तुम्ही स्वतःची पण कुंडली दुसरा कोण जमवत असतो याची पण जाणीव ठेवा आणि तुमच्या कसल्याही धमक्यांना बघून जे घेतो बोलला ना त्याला भीक घालत नाही, हे अत्यंत स्पष्टपणे आणि नम्रपणे सांगतो. तुमच्यावरचा विश्वास मराठा समाजाचा गेलेला आहे. कारण तुमची भाषा, पहिलं आपण सांगितलं कुणबी नोंदींच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी दिल्या, काम सुरू झालं. हैदराबादला शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला, मंत्र्यांची टीम पाठवली. त्यानंतर हे दोन्ही विषय झाल्यावर सगळे सोयऱ्याचा विषय आला. सगळे सोयऱ्याच्या संदर्भात सुद्धा सरकारनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. जे आक्षेप आलेत ते तपासण्याचं युद्धपातळीवर काम सुरू आहे. आणि मग आता हे सगळं होतंय. त्यांनी सांगितलं की व्हॅलिडिटीला 6 दिवस संपले, आता काय होणार? 6 महिने व्हॅलिडिटी पण वाढवली सरकारने. जे जे करण्यासारखं आहे ते सरकार करतंय, परंतु हा विषय धगधगत राहिला पाहिजे. विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीला कशी मदत होईल याची त्या ठिकाणी नियोजनबद्ध काळजी घेण्याचं काम जरांगे करताना दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांचा फोकस ना मराठा समाजाच्या प्रश्नांच्या अभ्यासावर आहे, काय राहिलेले विषय सॉल्व्ह करण्यासंदर्भात चर्चेच्या फेऱ्या जडत नाहीत, यांच्या चर्चेच्या फेऱ्या राजकीय होत आहेत. बरं, या संदर्भात आंदोलनाची सुरुवातच झाली त्यावेळेला राजेश टोपेंचा कारखाना, नंतर आलेले नेते, या सगळ्यावरना संदर्भ त्या ठिकाणी पूर्णपणे अधोरेखित होत आहेत, महाराष्ट्रातील जनतेला समजून आलेले आहेत. त्याच्यामुळे जरांगे आता तुमच्या या नौटंकीला महाराष्ट्रातला मराठा समाज भुलणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं या देशात, राज्यात प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळं माझ्यावर कुणी बोलायचंच नाही आणि बोललं तर त्याला व्यक्तिगत स्तरावर टार्गेट करायचं. आतापर्यंत आपलं चालू होतं, मराठा समाजाच्या हितासाठी काहीतरी होतंय, परंतु मराठा समाजाच्या हितासाठी होत नाही.
तुम्हाला सत्तेची आस लागलेली आहे. महाविकास आघाडीची आपण सुपारी घेतलेली आहे ते स्पष्ट होतं आहे. कारण मी अनेकदा प्रश्न केला की ओबीसीतना आरक्षण द्यावं का. आज पुन्हा प्रश्न करतोय, हे पवार साहेबांना विचारा, यस की नो. ओबीसीतना आरक्षण मराठा समाजाला द्यावं का. उद्धव ठाकरेंना विचारा, यस की नो. मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतना द्यावं का. नाना पटोले काँग्रेसच्या नेत्यांना विचारावं, यस की नो. त्यांना आपण या क्षणापर्यंत विचारलेलं नाहीत. तुम्ही विचारताय फक्त देवेंद्र फडणवीसांना, तुम्ही विचारताय फक्त भारतीय जनता पार्टीला. त्याच्यामुळं मराठा समाजातील सर्वसामान्य माणसांना आता आपला फोकस मराठा समाजाचे प्रश्न नसून राजकारण झालेलं आहे पूर्ण लक्षात आलं आहे. आणि तुम्ही आता फिरताना ते लक्षात येईल असं या ठिकाणी मला नम्रपणे सांगावंसं वाटतंय. तुम्ही हे सगळं जे काही मराठा समाजाच्या भावनांचा खेळ चालवला होता, हे तुमच्या राजकीय दुकानदारीसाठी हे पुन्हा त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आणि होतंय. नाही, मी तेच म्हणालो ना, त्यांच्या मनात पोटात जे होतं ते आज त्या ठिकाणी बाहेर आलेलं आहे. त्यांना सत्तेची आस लागलेली आहे. फक्त बोलायचं काय, मला काय सत्तेचं पडलेलं नाही. अरे मग कोणाला निवडून आणणार आणि कोणाला पाडणार हा विषय कशाचा आहे बरं. कोणाला निवडून आणि कोणाला पाडणार यावर ना कोणाच्या बाजूनं सुपारी घेतल्याचं चित्र झालं हेही बघताय. आणि त्याच्यामुळे मला वाटतं, आणि मराठा समाजाने पाठबळ दिलं याचा अर्थ तुम्हाला कुणालाही काहीही बोलायला त्या ठिकाणी अधिकार दिलेले नाही आहेत. आणि त्याच्यामुळे खुर्ची खेचायची आहे ना, या तुम्ही निवडणुका लढा, पक्ष काढा, किंवा महाविकास आघाडीला संलग्न घटक पक्ष व्हा, निवडणुका लढवा, राज्याचे मुख्यमंत्री व्हा. आणि या मुख्यमंत्र्यांना शक्य नाही ते तुम्ही अभ्यास खूप तुमचा असेल तुम्ही करा. परंतु नाही, मला ते नको, मला राजकारणात इंटरेस्ट नाही. आणि दुसरीकडे म्हणायचं याला पाडणार त्याला पाडणार, याला सत्तेवरनं खाली खुर्ची खेचणार. मला वाटतं हे मराठा समाजालाही आता उबग आणि त्या ठिकाणी किळस आलेलं आहे की आंदोलनाच्या मागचं सत्य आता लोकांच्या समोर यायला लागलंय. आणि म्हणून मला अनेक मराठा समाजाचे त्या ठिकाणी लोक भेटतात, फोन करतात. त्यांनाही त्या ठिकाणी दुःख होतंय की मराठा समाजांचा भावनांचा त्या ठिकाणी वापर करून जरांगे आपली राजनीती करतायत. हे आता लोक बोलायला त्या ठिकाणी लागलेली आहेत. क्लिअर कट या मागे कोण आहे, महाराष्ट्रातले वरिष्ठ जबाबदार मोठे नेते, हे त्या ठिकाणी आता काही लपून राहिलेलं नाही. आंदोलनाला फूस देतं कोण, जरांगेची भाषा ज्या पद्धतीनं चालले, त्यामुळे विरोध कोणत्या दिशेला आहे, समर्थन कोणत्या दिशेला आहे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतंय. आणि मागच्या निवडणुकीमध्ये जरांगेच्या या अंतस्थ लपलेल्या राजकारणाचा अंदाज नव्हता, म्हणून भोळा बाबडा मराठा समाज त्या ठिकाणी आमच्यासाठी काहीतरी जरांगे करतायत यावर विश्वास होता. परंतु आता जरांगेने मराठ्यांचे प्रश्न सोडले, राजकारण ओरिएंटेड झालेत, याचं दुःख आणि सल मराठा समाजाच्या सर्वसामान्यांना त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं आता मराठा समाजाला असली रूप समजलेले आहे. जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणाचा नेम कोण चालवतंय हे आता उघड झालेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे. त्यांची अपेक्षा आहे त्यांना जेलमध्ये टाकावं, कारण आता पब्लिसिटी हळूहळू कमी होते, कॅमेरे कमी झालेत, गर्दी कमी झालेत. तर पुन्हा जेलमध्ये गेले तर पुन्हा गर्दी, पुन्हा लकलकाट, पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल. आणि म्हणून त्यांचा अट्टहास असेल की त्या ठिकाणी त्यांना जेलमध्ये टाकावं. परंतु त्या ठिकाणी जेलमध्ये कोण कसं जातं याचे काही संविधानाने दिलेले निकष आहेत, नियम आहेत, कायदा असेल त्यानुसार होत असतं. कोणाला जेलमध्ये जायचं आहे म्हणून कोण जेलमध्ये टाकत नसतो.
बाहेर काढलेली आहे आणि त्यातून मला कुठेतरी टार्गेट केलं जात आहे आणि मला जेलमध्ये टाकण्यात सगळं गृहमंत्री घडवून आणतायत असे त्याने आरोप केला. ज्याला कावीळ झालेली आहे त्याला जग पिवळं दिसतं. आपण बघाल की आता कोर्टावर तरी विश्वास पाहिजे ना. आता देवेंद्र फडणवीस साहेब हे कोर्टाला डायरेक्शन देऊ शकतात का? म्हणजे त्या ठिकाणी आता कोर्टाने समन्स पाठवलंय. मग आपल्या या देशात निदान कोर्ट निष्पक्षपातीपणे काम करतं यावर तर विश्वास ठेवा. परंतु आता तुम्हाला अहंकाराची एवढी डोक्यात हवा गेली, तुम्ही पोलीस मानायला तयार नाही, तुम्ही सरकार मानायला तयार नाही आणि तुम्ही आता त्या ठिकाणी कोर्ट पण मानायला तयार नाही. मला वाटतं अबोव ऑल असं त्यांना झाल्याचा आज आविर्भाव आहे. परंतु त्यांना माहीत नाही की आज मराठा समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमचं खरं रूप आज त्या ठिकाणी उघडं पडलेलं आहे. मराठा आणि कुणबी जे आहेत ते वेगळे आहेत, ती सरकारची भूमिका आहे की भाजपची असं एक तरी नाही, मला वाटतं त्यांना जे म्हणायचं आहे, आमची भूमिका त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, सरकारने स्पष्ट भूमिका केलंय. दुसऱ्याच्या ताटातलं त्या ठिकाणी आम्ही काढणार नाही. मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आता ज्या भरती झाल्या त्या सगळ्या भरत्यांमध्ये मराठा समाजाची मुलं 10% आरक्षणाप्रमाणे समाविष्ट झालेली आहेत आणि त्याच्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या ठिकाणी आरक्षण देण्याची, मराठा समाजाची प्रश्न सोडवण्याची भूमिका सरकारची आहे. परंतु आता ओबीसीतनं मराठ्यांना आरक्षण द्या अशा प्रकारचा विषय करायचा आणि मराठा आणि ओबीसीमध्ये महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण करायचा आणि या वादातना राजकीय पोळी ज्यांच्यासाठी भाजायची आहे त्यांना लाभ मिळवून द्यायचा असा नियोजनबद्ध कार्यक्रम सन्माननीय जरांगे यांचा या ठिकाणी दिसतोय. मला वाटतं श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलन करणारे एक मोठे नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळे अंधश्रद्धेला ते मानत नाहीत. त्याच्यामुळे जे असलीयत असेल तर त्यांनी आहेत संबंधित डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी संबंधित यंत्रणांकडे उपलब्ध करावे. जे आपल्याला जे म्हणायचं आहे त्यातलं सत्य बाहेर येईल आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर खरं काय हे जाईल. परंतु खोटं बोलायचं, पुन्हा पुन्हा बोलायचं आणि त्याला पुष्टी द्यायची आणि खोटं खरं करायचं असं अलीकडच्या काळात एक त्या ठिकाणी पद्धत रूढ होऊ राहिले. त्यातनंच अनिल देशमुखांच्या त्या वक्तव्याला दुजोरा देण्याचं हे काम आहे.